नमस्कार. साहित्यवारीच्या रसयात्री या सदरातील आजचं पुस्तक आहे अशोक सराफ यांचं मी बहुरूपी, शब्दांकन मीना कर्णिक. अनेकदा माणसांना एखाद्या व्यक्तीचं केवळ यश दिसतं. त्यामागे असलेले कठोर परिश्रम, यशापयशाचे चढउतार, क्वचित आलेली निराशा, त्यातही स्वतःच्या तत्वांशी ठेवलेली निष्ठा, त्यामुळे सहन करावा लागलेला त्रास फार कुणाच्या लक्षात येत नाही. टीव्हीवर हम 5 यशस्वी झाल्यानंतर मला त्याच प्रकारच्या भूमिकांच्या खूप ऑफर येऊ लागल्या होत्या. परंतु मला तसंच काम पुन्हा करायचं नव्हतं. त्या काळात मी 2 वर्ष कोणतंही काम केलं नाही. भविष्यात काय आहे याची कल्पना नव्हती, तरीही आपल्याला हवी तशी भूमिका मिळत नाही तोपर्यंत तडजोड म्हणून मनाविरुद्ध काहीही करण्याचं मी नाकारलं. त्यापेक्षा घरी बसणं पसंत केलं. मी काही अभिनयाच्या कुठल्या शाळेत शिक्षण घेतलेलं नाही. प्रत्यक्ष काम करता करताच शिकत गेलो. आपले प्लस पॉईंट कोणते, मायनस पॉईंट कोणते याचा विचार केला. अभिनेता म्हणून त्यावर काम केलं. अनुभवातून सुधारत गेलो. काही अनुभव हे आपण स्वतःच घेत असतो. कधी अडखळतो, पण आपला आपण त्यातून मार्ग काढत असतो. तर काही वेळा आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्यापेक्षा अनुभवानं आणि वयानं मोठ्या माणसांकडनं शिकत असतो. त्यांच्या अनुभवांमधून धडे घेत असतो. मीही तेच केलं. काम करत असताना डोळे आणि कान उघडे ठेवले. ज्यांच्याबरोबर मी काम केलं त्या सगळ्यांकडून मी काही ना काही शिकत गेलो. माझ्याबरोबरच्या ज्येष्ठांच्या कामाचं निरीक्षण करत गेलो. कल्पनाशक्ती आणि इम्प्रोव्हायझेशन करत गेलो. या वाटेवर मला असंख्य लोकांची मदत झाली, अगदी पावलोपावली. त्यांच्याविषयीचं ऋण मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. ही वाटचाल करताना माझ्या एक लक्षात आलं की हा जो रस्ता आहे, अभिनयाचं हे जे क्षेत्र आहे ते सोपं नाही. अभिनय शिकवून येत नाही, तो आतूनच यावा लागतो. त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. तुमची व्यक्तिरेखा कोणती आहे, त्या व्यक्तिरेखेचं सामाजिक स्थान काय आहे, तुमच्या समोरच्या कलाकारांच्या व्यक्तिरेखांचे कंगोरे, त्यांच्याबरोबरच्या संवादांचा स्वर कोणता हवा, या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. यश मिळाल्यानंतर ते टिकवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात. अक्षरशः जीवाची बाजीच लावावी लागते. तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावं लागतं. फक्त इतकंच नाही, तर व्यक्तिगत आयुष्यामध्येही आपण कोण आहोत याचं भान सुटून चालत नाही. तुमचं वागणं भरकटून चालत नाही. मी काय कोणी विचारवंत नाही, एक साधा नट आहे, आपल्या कामावर जीवापाड प्रेम करणारा. मात्र कारकिर्दीच्या या टप्प्यावर आपले अनुभव शेअर केल्यामुळे नव्या पिढीला काही मिळणार असेल तर ते का करू नये असं वाटलं. शिवाय निवेदिता म्हणते त्याप्रमाणे हे एका मोठ्या काळाचं डॉक्युमेंटेशनही आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर ही कल्पना निवेदिताचीच, आणि सुभाषनं, माझ्या धाकट्या भावानं त्याचा नेटानं पाठपुरावा केला. नाहीतर मी कुठला एवढा उत्साह दाखवायला. मात्र मी विचार केला आणि मला जाणवलं की खरंच काय हरकत आहे. माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या माझ्या प्रेक्षकांना माझ्या या प्रवासात मी सामील करून घेतलं तर. या क्षेत्रात वावरणारी, काहीतरी करू इच्छिणारी तरुण मंडळी आपापली लढाई तर लढत असणारच, पण त्यात माझ्या अनुभवांची भर पडली तर. या पुस्तकामधून त्यांना थोडी स्फूर्ती मिळाली, कामाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि त्यांच्या नैराश्याच्या काळात किंचित आधार सापडला, तरी या पुस्तकानं खूप काही साधलं असं मला वाटेल.